नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सराव पेपरमधील 9वा प्रश्न होता. 10 रुपये दर्शनी किमतीचा शेअर बाजार भाव 125 रुपये असताना 1275 रुपये खर्च करून आणि शेकडा 2% प्रमाणे दलाली देऊन सर्वसाधारण शेअर विकत घेतले तर किती शेअर घेतले. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रश्नामध्ये ही जी काही फेस व्हॅल्यू आहे म्हणजे दर्शनी किंमत 10 रुपये, या किमतीचा काही उपयोग असत नाही. तर यामध्ये विद्यार्थी मित्रांनो बघा, शेअरचा बाजारभाव किती रुपये होता म्हणताय? 125 रुपये. 125 रुपये आणि या 125 रुपयावर किती टक्के? 2%. 2% दलाली दिली आहे. दलाली दिलेली आहे. म्हणजे बघा विद्यार्थी मित्रांनो, 125 रुपये वर 125च्या 2% काय दिलेली आहे? दलाली. म्हणजे दलाली किती दिलेली आहे आणि त्याच्यासोबत एकूण किंमत काय शेअरची ते काढू. तर लक्ष द्या, 25/100, 25×5 125 आणि त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, 2 बे 2 4. आता 2चा भाग जर 5ला दिला तर किती वेळा जाईल? तर 2.5 वेळा. म्हणून विद्यार्थी मित्रांनो आता बघा, 125 अधिक 2.5 बरोबर 127.5. म्हणजे एका शेअरची दलाली सोबत किंमत किती झाली विद्यार्थी मित्रांनो? 127.5. मग एकूण शेअरचे किती रुपये दिलेले आहेत? 1275. तर बघा त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, शेअरला दिलेले एकूण पैसे किती? तर 1275 भागीला एक शेअर किती रुपयाचा? 127.5 रुपयाचा. तर विद्यार्थी मित्रांनो इथं पॉईंट आलेला आहे, तर याला बॅलन्स करासाठी वर 0 देऊन द्या. म्हणजे बघा तुमचं 12,750 होतील भागीला 1275. आणि आता भाग द्या विद्यार्थी मित्रांनो. तर बघा 1275 एक 1275 आणि हा 0. म्हणजे एकूण किती शेअर विकत घेतले? तर 10 शेअर विकत घेतले. 1275 रुपयाचे एकूण 10 शेअर विकत घेतले. हा तुमचं उत्तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क मध्ये दिलेला आहे.